अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते परियेसा. जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती. ऐकोनी शिष्यांचे वचन संतोषे सिद्ध आपण. गुरुचरित्रकामधेनु जाण सांगता झाला विस्तारोनी. एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी. तयावरी संतोषनी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा. तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी गुरूंचे वचन सायन देव नमन करून. माथा चरणी ठेवून नमित झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू. अविद्या माये दिससे नरू वेदा गोचरी तुझा महिमा. विश्वव्यापक तुसी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया. तव महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी. मागणे एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इय सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावे सद्गती. ऐशी विनंती करोनी पुनरपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वारे यवनी महाक्रूर असे तो. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुवसी. याची कारणे आम्हासी बोलवितसे परियेसा. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी. संतोषनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंतान करी म्हणून या. भय मांडुनी चांडुनी जावे क्रूर यवनाते भेटावे. संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हाप्रती. जोवरी परतोन तू येसी असो आम्ही भरवसी. तू आलिया संतोषी जाऊ मग येथोनिया. निजभक्त आमुचा तुशी होसी परंपरी वंशोवंशी. अखिलाभीष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री. अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल. ऐसा वर लाथो न निघे सायन देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित त्यावळी. कालांतक यम देखा यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप झाला होता. विन्मुख होऊन गृहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरुकृपा असे जयासी काय करील यवन दुष्ट. गरुडाची आपिलियासी सर्प कैसाडंसी. तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. काय खते सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा जासी कलिगाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय कैसे तया दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील. ज्याचे नाही मृत्यूचे भय त्यासी यविन करील काय. श्री गुरुकृपा जासी होय यमाचे भय नाही तया. ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करून. दृढ निद्रता लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊन त्यासी जागृत होऊन परियसी. प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी. स्मरणे नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई. छेदन करीतो अवेव पाही विप्र एकापणासी. स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. तू ते पाचरले येथे कवणी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देत तये जेळी. संतोषिनी द्विजवर आला ग्रामी सत्वर. गंगा तिरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी. देखोनिया श्री गुरुसी नमन करी भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांताद्यंत. संतोषुन श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणाविणे देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तूची देवा कृपा सिंधू. उद्धराया सगरांसी गंगा आली भूमीसी. तैसे स्वामी आम्हासी दर्शन उद्धारा पुल्या. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती. सवेची येऊ हेय निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी. संतोषिनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे.
पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे ग्रामासमीपत वास करू हे निश्चित. कलत्रपुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे. न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती ते वेळी. ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहुवसी त्यांचे कोठे ठेविले. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन. सिद्ध मुनी विस्तारोन सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार. मन करुनी एकाग्र ऐका श्रोते सकळिक. वास सरस्वतीचे तिरी सायन देवसाचारी. तया गुरुते निर्धारे वस्त्रे भूषणे दिधली. गुरुचरित्र अमृत सायन देव आख्यान येथ. यवन भय रक्षित थोर भाग्यतयांचे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दुष्ट यवन शासनम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रया अर्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रया अर्पणमस्तु. गुरुदेव दत्त.